वाजता आम्ही टॉस करतोय. वीरू क्विक. तर या आपण टॉसची प्रक्रिया इथे पूर्ण करूयात. अक्षय अय्यर यांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. टॉस कॉइन दोघांना माहिती आहे. रोहन डोरा कॉल. चला डोरा अरुण कॉल करतायत. जय महाराष्ट्र चेंबूर. टॉस कॉइन माहिती असेल. येस सिल्वर आणि विक्टोरिया क्वीन. विक्टोरिया क्वीन कॉल केलाय आणि मला वाटतं सिल्वर आलेलं आहे. चला सिल्वर आलेलं आहे. प्रथम तर टॉस इथे जिंकलाय. रोहन निर्णय काय असेल. बॅटिंग घेऊ आम्ही. सेमी फायनलची महत्वाची मॅच आहे. बॅटिंगचा निर्णय घेतलाय. काय सांगाल. समोर डोरा आणि टीम आहे त्याची. सुशांत सारखा अनुभवी गोलंदाज आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर पूर्ण यंग साइड घेऊन ते खेळतायत. अगदी आपण पाहिलं तर त्यांच्या विरोधामध्ये किती रन बनवण्याचा प्रयत्न असेल. साईड तर चांगले बॅट्समन पण चांगले. त्याच्यामध्ये एक चांगला एक्सपिरियन्स बॅट्समन आहे दीपू. सगळ्यात जुना आणि चांगला एक्सपिरियन्स आहे त्याला. त्यांच्यात पण चांगली स्टार्क असते आणि आमच्यात पण आहे. तर मॅच चांगलीच होईल. काय सांगशील कसा प्रवास राहिलाय. सागर यांच्या ओनरशिप खाली घेऊन आणि सगळे चांगले खेळाडू या टीम मध्ये देखील आहेत. पण आतापर्यंत प्रवास कसा राहिला स्पर्धेमध्ये आणि महाराष्ट्र चॅम्पियन्स लीग मध्ये. सागर बद्दल बोलायला गेलं तेवढं कमीच आहे. कारण प्रत्येक प्लेअरचा एक तो वेगळंच हे करून ठेवतो आणि त्याच्या ओनरशिप खाली सगळे प्लेयर एकदम खुशच असतात. सगळ्यांना माहिती आहे सगळ्या असतील. आणि टुर्नामेंट पण खरंच चांगली आहे. टॉस महत्वाचा होता. सेमी फायनलची मॅच आहे. डोरा जिंकला असता तर काय निर्णय घेतला असतास. आम्ही बॉलिंग घेतलं असतं. आता मनासारखं होतंय. बॉलिंगच मिळते आहे. काय सांगशील कोणाची विकेट तुला इथे सगळे उभे दिसतात टीम. तुला काय वाटतं कोणाची विकेट यातून सगळ्यात जास्त महत्वाची आहे. असं काय नाही. सर्व विकेट महत्वाची असते. पण आता टॉप 3 जे खेळाडू तुला दिसत आहेत समोर त्यामधून तुला काय वाटतंय. तुझ्या टीमला काय वाटतंय. प्लॅनिंग ज्या प्रकारे कराल यामधून तिघांमधून कोण लवकर आउट व्हायला हवा. ठीक आहे. क्या बात आहे. एका शब्दात उत्तर देतो पण ऍक्युरेट उत्तर देतो डोरा. टॉस झालाय पूर्ण सेमी फायनल 1चा. ओनर आमच्या सोबत आहेत. जय महाराष्ट्र चेंबूर संघाचे दादा प्रवीण दादा चव्हाण आपल्या सोबत आहेत. प्रवीण दादा काय सांगाल कल्याण मध्ये येऊन महाराष्ट्र चॅम्पियन्स लीग मध्ये कसा अनुभव राहिलाय. कसा खेळाडूंसोबत सगळ्या तुमचा आतापर्यंतचा सगळा प्रवास राहिला स्पर्धेमध्ये. प्रवास तर चांगलाच आहे आणि कल्याणमध्ये येऊन चांगलीच टुर्नामेंट होते. कल्याणमध्ये मी भरपूर वर्षापासून खेळतोय. रोहन म्हण, चिट्टू म्हण, लॅबो म्हण. बाकी तर मी ॲक्च्युली लोकांना ओळखत नाही पण या तिघांना तर खूप व्यवस्थित ओळखतोय. कल्याणपासून म्हणजे चांगलं क्रिकेट होतं नो डाऊट. क्रिकेट आणि ही टुर्नामेंट खूप चांगलीच होते. दोघांना पण बेस्ट. जो चांगला खेळ तो जिंकेल. एक प्रश्न विचारेन फक्त की तुम्ही पूर्वीपासून कल्याणमध्ये येता. पूर्वीचं क्रिकेट आताचं क्रिकेट चिट्टूने ग्लॅमर आणलंय कल्याण क्रिकेटला. काय सांगाल या बदललेल्या क्रिकेट बद्दल कल्याणच्या. ही तर खरी गोष्ट आहे. ॲक्च्युली खरोखर ग्लॅमर आलं. प्राईज एवढं वाढलं आहे. पहिले तर मला वाटत नाही एवढं मोठं प्राईज असायचं. 20, 25, 30 जास्तीत जास्त 50. मला वाटतं चिट्टूच्या इथे 1 लाख खेळायला आलेलो मी. ती मला वाटतं आम्ही खेळलेलो. पण ॲक्च्युली खूप मोठी आणि यंगस्टर्सला खूप ॲक्च्युली हा प्लॅटफॉर्म भेटला आहे या टुर्नामेंट वायामुळे. भरपूर शुभेच्छा तुम्हाला देखील असतील. टॉस कंप्लीट झालाय ते सेमी फायनलचा आणि टॉस बॉक्स मधून माहिती येते डेव्हिल 11 टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय आणि जय महाराष्ट्र चेंबूरला त्यांनी इन्व्हाइट केलंय बॉलिंगसाठी. 6 षटकांचा सामना. सागरने वक्तव्य यापूर्वी केलं होतं. सागर दादा आपण जेव्हा मॅच आज सुरू केली होती तेव्हा वक्तव्य तुम्ही केलं होतं. पण आता एक मॅच झाली आहे पूर्ण आणि आता टॉप 4 मध्ये आलात. 4 मधून 2 मध्ये जाण्यासाठी काय विचार केला मनामध्ये आणि तुमच्या प्लेयरला काय सांगाल. आम्ही डायरेक्ट ट्रॉफी जिंकून जाणार आहे. 2 मध्ये ना डायरेक्ट 1 ट्रॉफी जिंकणार आहे आम्ही डायरेक्ट. क्या बात आहे. थोडक्यात आणि स्पष्ट उत्तर दिले. आम्हाला 2-4 काही समजत नाही. आम्हाला फक्त ट्रॉफी जिंकून जायचंय. दोन्ही बाजू जिंकण्यासाठी चांगला संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल. मॅचला आपण सुरुवात करूया. दोन्ही संघांना भरपूर साऱ्या शुभेच्छा आपण इथे देतोय आणि सेमी फायनलची महत्वपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. टॉस बॉक्स मधून माहिती आहे टॉस इथे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर जिंकलाय तो अर्थातच डेव्हिल 11 ने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जबरदस्त मॅचेस होत आहेत आज. अगदी आपण पाहिलं तर जवळपास 2 वाजता मॅचेस सुरू झाले. म्हणजे 1:40 पहिला बॉल पडला आणि त्यानंतर मात्र प्रत्येक सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाताना पाहायला मिळाला.
हीच तर खरी मजा राहिली आहे महाराष्ट्र चॅम्पियन्स लीगची. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अंडरआर्म क्रिकेटचे सगळे तारे सितारे आज चमकतायत या केपीएलच्या मैदानावरती. ऐतिहासिक क्रीडांगण मित्रांनो, याच मैदानावरती आपण कल्याण प्रीमियर लीग सारखी भव्य स्पर्धा पाहतो आणि आज याच क्रीडांगणावरती आणि त्याच खेळपट्टीवरती महाराष्ट्र चॅम्पियन्स लीग, महाराष्ट्रातील अंडरआर्म क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा तुम्ही अनुभवत आहात. प्रथम पारितोषिक तब्बल 3 लाख, द्वितीय पारितोषिक 2 लाख. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आज आपल्याला कळेल टू व्हीलर बाईक कोणाच्या नावावरती असणार आहे आणि बेस्ट फिल्डर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर साठी सोन्याचं नाणं आहे. भरपूर सारी पारितोषिक आहे त्या स्पर्धेमध्ये. कुठेही जाऊ नका. स्टे ट्यून विथ श्री साई स्पोर्ट्स लाईव्ह. थँक्यू. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. तर ऑनगोईंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल सेमीफायनल क्रमांक पहिली, जिथे एका बाजूला डबल 11, दुसऱ्या बाजूला जय महाराष्ट्र चेंबूर, दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. ज्यावेळेस स्पर्धेला सुरुवात झाली होती एकंदरीत 16 संघांचा समावेश होता. 12 संघांचा गाशा गुंडाळण्यात आलेला आहे. आता सेमीफायनलचे एकंदरीत 4 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. पहिली सेमीफायनल डबल 11 विपक्ष जय महाराष्ट्र चेंबूर असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. डबल 11 संघाकडून ओपनिंग पेअर देखील अगदी मैदानाच्या आतमध्ये जाण्यासाठी तयार होत असताना पाहायला मिळेल. क्रिकेटचं दैदिप्यमान थरार आपल्या सर्वांना अनुभवायला मिळत आहे. महाराष्ट्र चॅम्पियन्स लीग क्रिकेटचं दैदिप्यमान थरार जो मात्र आपण सर्व अनुभवू शकतो. 6 षटकांचं पूर्वार्थ, 6 षटकांचं उत्तरार्थ आणि त्यामध्ये नटलेला क्रिकेटचा हा अभूतपूर्व सोहळा आपल्या सर्वांना अनुभवायला मिळतोय. कल्याणच्या या पवित्र भूमीमध्ये आज जर पाहायला गेलं तर क्रिकेटचा रणसंग्राम आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इथे दाखल होत असताना पाहायला मिळते. एका बाजूला सर्वेश शुक्ला आणि त्या सोबतीला लॅबो अर्थातच राहुल आपल्याला पाहायला मिळतात. त्या बॉलिंग मार्क वरती कुठला गोलंदाज येणार हे पाहणं महत्वाचं आहे.
क्रिकेटमय वातावरण आज संपूर्ण कल्याणमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अग्रनामांकित स्पर्धा आणि त्या स्पर्धेच्या यादीमध्ये अगदी अग्रगण्य असणारं नाव म्हणजेच काय तर महाराष्ट्र चॅम्पियन्स लीग. दर्जेदार आयोजन, दर्जेदार नियोजन आपल्या सर्वांना अनुभवायला मिळतोय. क्रिकेट आज जर पाहायला गेलं गल्लीमध्ये, शहरामध्ये, गावामध्ये, चौकांमध्ये आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. आणि अशा क्रिकेटची व्याख्या आहे ती म्हणजेच काय तर अफाट आयुष्य मैदानी तू येशी वेवे, काळ करी मग गोलंदाजी जमून आपली खेळी, मागे टपला एसटी रक्षक तुझा उधळण्या डाव, त्या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव, चतुर आणि सावध तोची इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट आहे राजा, हुकला आणि थांबला तो मात्र संपला. आता मात्र पाहणं महत्वाचं असेल सेमी फायनल मधून मेगा फायनल मध्ये जाणारा पहिला संघ कुठला असेल. दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. एका बाजूला चेंबूर अर्थातच जय महाराष्ट्र चेंबूर, तर दुसऱ्या बाजूला डेव्हिल 11 कल्याण. दोनही दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. या संघाचा विचार केला तर नामवंत खेळाडू दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग त्यामध्ये रोहन देखील आपल्याला पाहायला मिळतील एका बाजूला, त्यानंतर रमजान देखील आपल्याला पाहायला मिळतील दुसऱ्या बाजूला, रोहन देखील असेल, लॅबो देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. स्टारकास्टनी भरलेले दोन्ही संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक नामवंत स्पर्धा अशी मात्र आपल्या सर्वांना पाहायला मिळते. हॅलो चेक टेस्ट. चला सेमीफायनल महत्वपूर्ण मैदानाच्या आतमध्ये सुरू होतीये. सेमीफायनल 1 लॅबो उद्या मिळेल. तर खऱ्या अर्थाने आपण पाहत आहोत महाराष्ट्र हॅलो चेक. हॅलो चेक. सध्या ऑडिओ म्यूट कर एक मिनिट. हॅलो चेक. तर मंडळी खऱ्या अर्थाने आपण पाहत आहात महाराष्ट्र चॅम्पियन लीग ही स्पर्धा. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर ही स्पर्धा घरोघरी पोहोचवण्यामागे श्री साई स्पोर्ट्स ब्रॉडकास्टिंग टीमचं महत्वपूर्ण योगदान राहिलंय. ज्यामध्ये आमचे टेक्निकल एक्सपर्ट संतोष असतील, श्री साई स्पोर्ट्सचे मॅनेजर विराज असतील, साई भक्त विघ्नेश ऑफिशियल कॅमेरामॅन, तदनंतर अक्षय कोळी उर्फ पुष्पा, त्यासोबत आपण पाहत आहोत आर्यन घागला जो स्कोररच्या भूमिकेमध्ये, आणि समेश मोरे यांना तुम्ही पाहता ती संपूर्ण टीम ज्यांनी ही स्पर्धा घरोघरी पोहोचवलेली आहे. खोल मोटर खोल पूर्ण. हे दिन्यादा उद्या शो म्हणा.
आपण पाहिलं तर सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. सेमीफायनल 1 आता बरोबर डीजे यंगस्टर नाही दिनेश दादा म्हटलं तर बघा KPL सीझन 1 पासून चिट्टू सोबत आहेत. प्रत्येक समालोचकाची काळजी त्यांच्यामध्ये घेतली जाते. त्यांचं देखील कौतुक आपण करूया. डीजे यंगस्टर इन द मिक्स. मॅच सुरू झाली आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर या मॅचची मोठी विकेट मिळाली आहे. गोलंदाजी मागपती रमजान होता, त्याने सर्वेशला रस्ता दाखवलाय पवेलियनचा. आली विकेट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता रोहन आपल्याला पाहायला मिळतील. रोहन आणि लॅबो ही जोडी पाहायला मिळते. कौतुक करणं गरजेचं आहे रमजानचं, ज्याप्रमाणे त्याने गोलंदाजी केली पहिल्याच बॉलवरती. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र त्याचा फायदा उचलता आला नाही. पहिल्याच बॉलवरती डेबल 11 संघाला पहिला झटका लागतोय. पहिला गडी बाद झालेला आहे. न्यू बॅटर रोहन पाहायला मिळतील. टेम्परामेंट या खेळाडूकडे देखील आहे. ड्राईव्ह केलंय, अप्रतिम स्ट्रोक. एक तेरी तो एक मेरी, अगदी तेच पाहायला मिळालं. बॉल सीमा पार, लॉंग ऑफला क्लिअर करत चौकार. थँक्यू सो मच. चौकार पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला क्लिअर करत डाऊन दी ग्राउंड आलेला स्ट्रोक. क्रिकेट मध्ये नजाकत आपल्याला पाहायला मिळाली होती. इथे डॉट बॉल येतोय. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर आलेला चौकार आणि त्यानंतर एक डॉट बॉल देखील येतोय. आमच्या सोबत साई पाल जोडले जात आहेत, त्यांचं देखील विशेष कौतुक करेल. अक्षय अय्यर असतील, जो स्कोरर पाहायला मिळतात. सुरेख कामगिरी त्यांची देखील आहे. रोहन आलाय. रोहन साठी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. इनटू दी गॅप. ओळख आहे कल्याणचा रोहन, त्याच्या बॅटमन हा येतोय. शानदार चौकार. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, कधी तर चांगली फलंदाजी पाहायला मिळते. कधी गोलंदाज वर्चस्व गाजवतोय, कधी फलंदाज वर्चस्व गाजवतोय. कधी चौकार येत आहेत, कधी डॉट बॉल आणि विकेट देखील पाहायला मिळतात. हेच आहे अंडर आर्म क्रिकेट. इथे कुठलाही संघ आणि कुठलाही खेळाडू कधीही वर्चस्व दाखवू शकतो, मात्र तो वर्चस्व दाखवत असताना त्याला कन्सॉलिडेट करत असताना मोमेंटम स्वतःच्या बाजूने तुम्हाला जास्तीत जास्त वेग येता आला पाहिजे. ड्राईव्ह केलंय आणि इथे आपण पाहतोय फटका फसलाय, त्यानंतर धक्का बसलाय. विकेटचं पतन. गडी गमावलाय दुसरा डबल 11 संघाने. फलंदाज रोहन चिले बॅक टू दी पवेलियन. क्या बात आहे साईपाल. 2 चौकार आले, 2 विकेट देखील मिळाले आहेत. एक बाजी इधर तो एक बाजी उधर. कधी मॅच इकडे तर कधी मॅच तिकडे. सूरज मात्रे काहीतरी सांगतायत. एक्झॅक्टली काय घडलं आता आपल्याला पंच सांगतील. रिव्ह्यूची मागणी केली जाते. चेक केले जात आहे. श्री साई स्पोर्ट्स या ऑफिशियल वाहिनीची मदत देखील घेतली जाईल. आणि आता आपण पाहिलं युट्यूब वरती आणि येस पण सांगतात येस इट इज आउट. फलंदाज बाद. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. रिव्ह्यू इकडे मात्र गमावला गेला आणि आता पुन्हा बॅटिंग टीमला सायपाल अगदी आपण पाहिलं रिव्ह्यू मला वाटतं मिळणार नाहीये. त्यामुळे आता डेव्हिल 11 संघाच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे.
सागर पाद्याने सांगितलं होतं की आम्हाला इथून ट्रॉफी घेऊनच जायचं आहे आणि त्यासाठी मात्र 2 महत्वपूर्ण विकेट गेल्याच्या नंतर सर्वेश आणि रोहन चिले बाद झालाय. त्यामुळे आता मात्र मैदानाच्या आतमध्ये तो आलाय. कोणाची वाट बघतायत? तो आलाय. चिट्टू पावशी आलाय. प्रथम 2 चौकार आलेले आहेत, 2 विकेट गेले आहेत. बॅलन्स अगदी चांगली लढत पाहायला मिळेल का? लढत तर चांगली पाहायला मिळाली यात काही शंका नाही, कारण सेमीफायनलची मॅच इथून सध्या विकेट वाचवणं गरजेचं आहे. पहिलं प्राधान्य विकेट वाचवणं गरजेचं आहे. 3 षटकांमध्ये कुठे ना कुठे 25 ते 30 धावांपर्यंत जाण्याची मजल सेफ विकेट ठेवून गरजेचं असेल. रिव्हर्स अटेम्प्ट होता, इम्प्रोवाइज करून खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल येतोय. एक्स्ट्रा रनचा इशारा पंच करतायत. अगदी आपण पाहिलं तर भारी भारी सबकी बारी, एक तुम्हारी एक हमारी, हे चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे, कोणतीच शंका नाहीये. बेस्ट वर्सेस बेस्ट रायव्हलरी मैदानाच्या आतमध्ये. सेमीफायनलची मॅच 16 संघ होते, त्यापैकी 12 संघ या स्पर्धेतून बाहेर झालेले आहेत आणि आता 4 संघ आपल्याला पाहायला मिळतात. त्यामधील 2 संघ इन ऍक्शन मध्ये. सेमीफायनलची मॅच महाराष्ट्र चॅम्पियन्स लीग सोडून दिलाय. यावेळेस देखील आपण पाहतोय पुन्हा एकदा राऊंड लेग्स, व्हाईट बॉलचा इशारा पंचाचा आपण पाहतोय. लेग स्टंप मिस करून चेंडू चाललाय. इकडे मात्र आपण पाहिलं ना प्रथम तर 2 चौकार आले आहेत, 8 धावा देखील होत्या, 1 एक्स्ट्रा मिळाली, धावा 9 झाल्या, 1 डॉट आलाय, 2 विकेट गेली आहे. म्हणजे एका बाजूने रमजानचं देखील पारडं भरलंय आणि दुसऱ्या बाजूने डेव्हिल 11 देखील विचार करत असेल की विकेट गमावले ठीक आहे पण धावा देखील येत आहेत. चांगलं बॅटल रंगत असताना पाहायला मिळतोय. 10 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस वेगवान बॉल चिटूला दिसला देखील नसावा इतक्या वेगानं डायरेक्टली विकेट किपरच्या हातामध्ये निघून चाललाय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. षटक क्रमांक पहिल्या इथे दरम्यान पूर्ण झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9-2 10 धावा आहेत. 10. ची समाप्ती होती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ होईल. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुशांत येथील इंडिव्हिज्युअल पहिलं आणि टीमकडून दुसऱ्या षटकामध्ये सुशांत आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे की या दुसऱ्या षटकामध्ये आलेले आहेत. ज्याप्रमाणे विकेट टेकिंग गोलंदाजी रमजानच्या माध्यमातून झाली, अगदी तशी गोलंदाजी अपेक्षित असेल सुशांत यांच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला अर्ली ब्रेक थ्रू मिळाले. पहिल्या बॉलवरती जर पाहायला गेलं तर सर्वेश शुक्ला जो मात्र बाद झाला, त्यानंतर रोहन चिले देखील बाद झाला. आता डाव सावरणं गरजेचं आहे. कॅलिबर आहे लॅबो मध्ये, कॅलिबर आहे चिट्टू मध्ये देखील आणि तशी फलंदाजी आता करून दाखवावी लागेल. षटक क्रमांक दुसरं जो मात्र सुरू होतोय. सुशांत बॉलिंग मार्क वरती, स्ट्रायकिंग एंड वरती लॅबो. यावेळेस अजून एक विकेट. हव्याच्या झोक्याने पत्त्याचं गड असून जावं अगदी त्याप्रमाणे बॅटिंग लाईनअप डेव्हिल 11 संघाची डासताना पाहायला मिळतीये. सुरुवातीला सर्वेश शुक्ला, त्यानंतर रोहन चिले आणि आता लॅबो देखील चाललाय तंबूच्या आश्रयाला. गडी तिसरा बाद. आतमध्ये अगदी आपण पाहिले तर पहिल्या ओव्हरमध्ये रमजान जो की युवा खेळाडू आहे त्याने देखील चांगली कामगिरी केली. केवळ 10 धावा खर्च करत असताना 2 विकेट मिळवले आणि आता षटक क्रमांक दुसरा आणि मॅचचा टॉस होता तेव्हा मी सांगितलं होतं की अनुभव तुमच्या संघाकडे असेल तर मात्र तुम्हाला कोणती कमी भासत नाही आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. अनुभवी गोलंदाज अगदी आपण पाहतो सुशांत गोलंदाजी मार्क वरती आलाय आणि त्याने आल्या आल्या पहिल्या बॉलवरती व्हेरी फर्स्ट बॉल आणि विकेट कोणाची मिळाली तर मॅन इन फॉर्म लॅबोला बाद केले त्याने. राहुल सुरवाडीची विकेट मिळाली. तिकडे रमजानने देखील पहिल्या बॉलवरती विकेट घेतली. इथे देखील आपण पाहतो सुशांत देखील पहिल्या बॉलवरती विकेट घेतोय. अनुभव पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे अनुभव इथे सुशांत दाखवतायत, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी होती. यावेळी सॉफ्ट हँडने खेळलेत.
मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, एक सिंगल धाव कंप्लीट होते. हे क्रिकेट खेळणं गरजेचं आहे ज्यावेळेस रेग्युलर इंटरव्हल वरती विकेट पडतायत. मग अशा परिस्थितीमध्ये डाव सावरणं तुम्हाला गरजेचं आहे. एक सिंगल धाव कंप्लीट होती. सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल 11 आकड्यावरती गडी 3 बाद झालेत. एकेका धावेसाठी अक्षरशः तरसावं लागतंय, संघर्ष करावा लागतंय, झगडावं लागतंय, मेहनत करावी लागते. आणि सहजासहजी क्रिकेटमध्ये काय मिळत नाही. आतापर्यंत अगदी आपण पाहिलं तर सुरुवातीला टॉप ऑर्डरच्या बॅटरने चांगलं परफॉर्मन्स केलं होतं. रोहन चिले असेल, लॅबो असेल, त्यांच्या बॅटमध्ये चांगले धावा येत होत्या. पण आता सर्वेश जो मधल्या किंवा खालच्या फळीमधून बॅटिंग करतो तर त्याला थोडं प्रमोट केलं होतं आणि तो तिकडे मात्र अयशस्वी ठरला. आणि चिट्टू पावशेने बॅक टू बॅक 3 चौकार मारले तर 2000 SP संदेशदा पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा सुशांत, अनुभवी गोलंदाज या संघातला वन ऑफ द मोस्ट एक्सपिरियन्स प्लेअर. आणि तो सध्या गोलंदाजी माग त्याच्या समोर देखील गेले कित्येक वर्ष अंडरआर्म क्रिकेट जो चांगलं खेळलाय. मिस्टर 360 म्हणून ओळख राहिली चिट्टू पावशे आहे. म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट, ओल्ड इज गोल्ड. दोन्ही बाजूला जुने जाणते खेळाडू आहेत आणि त्याचा फायदा मात्र कोण घेईल ते पाहायचं आहे. एका बाजूला आपण पाहिलं कल्याण क्रिकेटला ज्यांनी ग्लॅमर दिलं, कल्याण क्रिकेटमध्ये ज्यांनी डिसिप्लिन आणला आणि तोच खेळाडू सध्या आपण पाहतो नॉन चिट्टू पावशे. दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतो या संघाचा सर्वात अनुभवी गोलंदाज ज्याने या प्रत्येक खेळाडूला काही ना काही आपल्या माध्यमातून फायदा होतील अशा 2 गोष्टी चांगल्या सांगितल्या, शिकवल्यात आणि सध्या तरी तो अनुभवाचा वापर करत असा चांगली गोलंदाजी करतोय. सुशांत सध्या स्ट्रायकर एंड वरती आता करण आहे. ऑन साइडला वळवलाय. बॉटम हँड भरपूर स्ट्रॉंग आहेत. बॉटम हँडच्या साह्याने ऑन साइडला ड्राईव्ह केलेला फटका प्रथम. टोटल झाली आता एकंदरीत आपण पाहतोय 13. दोघांनाही अनुभव दाखवावा लागेल. एका बाजूला चिट्टू आपल्याला पाहायला मिळत आहेत डेव्हिल 11 संघाकडून, त्याच्याकडे देखील एक्सपिरियन्स आहे. आता जो एक्सपिरियन्स त्याने आतापर्यंत मिळवलाय तो इथे मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल. दुसऱ्या बाजूला सुशांत, त्यांच्याकडे खूप सारा अनुभव आहे, त्यांना देखील मैदानाच्या आतमध्ये तितकाच एक्सपिरियन्स दाखवावा लागेल. चांगलं बॅटल रंगीत, यात काही शंका नाहीये. बेस्ट वर्सेस बेस्ट, चांगला स्ट्रोक आहे. मात्र यावेळेस डेंजर एंड वरती आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज पाहायला मिळत होता. कुठे ना कुठे मी म्हणेल धोक्याची घंटा जी मात्र वाजलेली पाहायला मिळत होती. एका धावेसाठी इथे झगडावं लागतोय. तिसऱ्या पंचाची मागणी करण्यात येते आणि सॉफ्ट सिग्नल नॉट आउट असं मात्र पाहायला मिळतोय. एका धावेसाठी इथे झगडावं लागतंय. एका धावेचं महत्व खूप जास्त आहे. सेमीफायनलची मॅच, सेमीफायनल क्रमांक पहिली आपल्याला पाहायला मिळते. डेव्हिल 11 कल्याण विपक्ष जय महाराष्ट्र चेंबूर. हे 2 दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये आहेत. स्टार कास्टने भरलेले दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये चांगल्या प्रकारे कामगिरी करतायत. पहिल्या ओव्हर मध्ये ज्याप्रमाणे रमजानने गोलंदाजी केली त्याचं विशेष कौतुक होणं गरजेचं आहे. त्यानंतर जर पाहायला गेलं सुशांत यांनी देखील चांगली गोलंदाजी केली. अनुभवाची शिदोरी त्यांच्याकडे आहे. एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर म्हटलं जातं आणि तो अनुभव त्यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये दाखवला जात आहे. दुसऱ्या बाजूला डेव्हिल 11 संघाचे बॅक टू बॅक 3 गडी बाद होत असताना पाहायला मिळाले. सुरुवातीला सर्वेश शुक्ला, त्यानंतर रोहन चिले आणि त्यानंतर राहुल सुरवडे उर्फ लॅबो, हे 3 खेळाडू बाद झालेत. मात्र अजूनही चिट्टू पावशे हा मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्याला आता चांगल्या प्रकारे कामगिरी करावी लागेल. इथून सिंगल डबल काढत असताना कुठे ना कुठे एक चांगला टोटल बनवण्याची नीब आता त्याला ठेवावी लागणार आहे. सध्या तरी चेक केले जाते कंट्रोल रूम मध्ये की एक्झॅक्टली काय घडलंय ते पाहिलं जाईल प्रत्येक अँगलने. पाहतायत प्रत्येक अँगलने त्या गोष्टीची जाच पडताळणी करतायत. बॅटर आउट. फलंदाज तिकडे मात्र बाद आहे. विकेटचं बदन होतंय आणि आता मात्र अडचणीत भरपूर वाढ झालेली आहे. एका पाठोपाठ एक बॅटर मात्र तंबूच्या आश्रयाला परतताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. यापूर्वी सर्वेश, त्यानंतर लॅबो देखील बाद झालाय, रोहन चिले देखील बाद आणि आता त्या मागे करण देखील बाद होतोय. नवीन बॅटर येतोय कार्तिक मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसात त्याच्या बॅटमधनं बॅक टू बॅक 2 चौकार देखील आपण दुपारच्या सत्रामध्ये प्रथम पाहिलेले आहेत.
इथे चौकार नाही आले तरी देखील चालेल, मात्र विकेट वाचवणं गरजेचं आहे, कारण बचोगे तभी तो लढोगे असं म्हटलं जातं आणि त्यामुळे आता इथून विकेट वाचून खेळणं गरजेचं आहे. कुठे ना कुठे सिंगल डबल काढून धावसंख्या पहिल्या 3 ओव्हर मध्ये 25 ते 30 पर्यंत न्या. त्यानंतर मात्र शेवटच्या 3 षटकांमध्ये गिअर चेंज करा आणि त्यानंतर एक चांगलं टोटल उभारणं गरजेचं आहे. कार्तिक जो मात्र सध्याच्या स्थितीला येतोय, कार्तिकच्या माध्यमातून कशी फटकेबाजी होतीये ते देखील पाहणं महत्वाचं आहे. चिट्टू अँकर रोल निभवताना पाहायला मिळत आहेत. सुशांत चांगल्या प्रकारे गोलंदाजी आतापर्यंत त्यांची देखील आपल्याला पाहायला मिळतीये. स्ट्रायकिंग एंड वरती कार्तिक आहेत. इथे ड्राईव्ह केले, अप्रतिम स्ट्रोक. प्रेशर कुठे ना कुठे कमी करण्याचा प्रयत्न कार्तिकच्या माध्यमातून. बॉल सीमा पार येतोय, MCL चौकार. कार्तिकने पहिल्याच बॉल वरती अप्रतिम स्ट्रोक खेळलाय. लॉंग ऑफला क्लिअर करत आलेला स्ट्रोक, चौकार. येस एक्झॅक्टली, कारण कार्तिकने अगदी आपण पाहिलं तर आज दुपारच्या सत्रामध्ये देखील बॅक टू बॅक 2 चौकार लगावले होते. त्या अनुषंगानं आता इथून पुन्हा एकदा त्याच्यावरती ती जबाबदारी, तो विश्वास दाखवलाय आणि त्याला पुन्हा एकदा संधी दिल्या. मैदानाच्या आतमध्ये मिळालेल्या संधीचं सोनं त्याला करता येईल का हे पाहायचं आहे. एक तर चौकार त्याच्या बॅटमधनं आलेला आहे, पण आता मात्र उर्वरित येणाऱ्या बॉलमध्ये त्याच्या बॅटमधनं कशा प्रकारे धावा येतात हे पाहायचं आहे. प्रथमेश सर, 6 षटकांची मॅच आहे, 2 षटकं कंप्लीट झालेत. अजूनही सुशांत आणि रमजान यांचे उर्वरित 2 षटकं आहेत, त्यानंतर शेवटचे 2 षटकं. सो 3 फेज मध्ये जर पाहायला गेलं तर ही पारी आहे. पहिला फेज कंप्लीट झालाय, ज्यामध्ये वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं जय महाराष्ट्र चेंबूर संघाचं. आता दुसरा फेज चालू होईल, त्यामध्ये रमजान आणि त्या सोबतीला सुशांत यांच्या 1-1 ओव्हर असतील. सो एकंदरीत अटॅकिंग इंटेंट असेल की डिफेन्सिव्ह अप्रोच असलं पाहिजे, काय वाटतंय? क्या बात आहे. आणि चिट्टू स्ट्रायकर एंड वरती आलेला आहे. मिस्टर 360 बॅक टू बॅक 3 चौकार आहे. तर मात्र अक्षय अय्यर यांच्या माध्यमातून तब्बल 3000 रुपयांचा रोख पारितोषिक आहे. काल मला वाटतं पहिल्या दिवशी अक्षय अय्यरने ऑलरेडी एका खेळाडू 3000 दिलेले आहेत, पण इकडे मात्र तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. डोराची बॉडी लँग्वेज बघून असं वाटत नाही की चिट्टू बाद आहे, तो पॉपिंग रेस मध्ये पोहोचला असं वाटतंय, पण तिसरे पंच काय सांगतात त्याच्यावरती भरपूर काही गोष्टी आहे. प्रथम जेव्हापासून युट्यूब लाईव्ह इंट्रोड्यूस केले गेले तेव्हापासून मात्र टेनिस क्रिकेटने सोन्याचे दिवस पाहिलेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. येस, गावातील जो क्रिकेट आहे तो आता इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचं प्रामुख्याने जर काही कारण आहे तर ते आहे लाईव्ह टेलिकास्ट. आणि सध्या त्यात लाईव्ह टेलिकास्ट ब्रॉडकास्टिंग टीमची मदत घेतली जाते. चेक केलं जाईल कंट्रोल रूम मध्ये एक्झॅक्टली काय घडलंय. चेक केले जाते, सध्या पाहिले जाते कंट्रोल रूम मध्ये. दोन्ही बाजूला स्टार कास्ट आहे, दोन्ही बाजूला चांगले खेळाडू आहे, दोन्ही बाजूला ताकद आहे, क्षमता आहे, गुणवत्ता ठासून भरलेली आहे. चेक केलं जातं, थोडं क्रुशियल डिसिजन आहे आणि मोठी विकेट देखील आहे. या विकेट वरती प्रथम भरपूर काही गोष्टी डिपेंड आहेत.
थोडं क्रुशियल डिसिजन आहे, त्यामुळे थोडा वेळ घेतला जातोय, कारण महत्वाची विकेट देखील आहे. कोणताही चान्स घ्यायचा नाहीये समोर कोणालाही, त्यामुळे प्रत्येक अँगलने पाहिले जात आहे. जितके पॉसिबिलिटीज आहेत त्या तितक्या अँगलने मात्र चेक केले जात आहे. येस, इट इज आउट. विकेट मिळते. सर्वात मोठी विकेट. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर टॉप ऑर्डर पूर्णपणे निस्तनाभूत झालाय. चिट्टू पावशे देखील बाद होतोय. ही इज गॉन. आणि आता मात्र आपण पाहतोय डेव्हिल 11 जणू काही पत्त्यांचा बंगला वाऱ्याच्या झुळूक लागले आणि पूर्णपणे कोसळलाय. सातत्याने रेग्युलर इंटरवल वरती विकेट जात असताना पाहायला मिळत आहेत. मात्र न्यू बॅटर प्रेम पाटील आपल्याला पाहायला मिळतील. कोणगावचा अजून एक सितारा प्रेम पाटील जो मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय. या खेळाडूकडे देखील कॅलिबर आहे, पोटेन्शियल आहे. मात्र सध्या त्याच्या माध्यमातून कशी कामगिरी होतीये ते पाहणं महत्वाचं आहे. कार्तिक आणि त्या सोबतीला प्रेम आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. मी उल्लेख केला होता 3 फेज मध्ये आतापर्यंत बॅटिंग मी बी डायव्हर्ट केली पाहिजे. इथून मात्र आता उर्वरित फलंदाजांवरती भरपूर मोठी जबाबदारी आहे, कारण सर्वात मोठ्या विकेट ज्या होत्या त्या तर मात्र आता या संघाच्या गमावल्या. ज्या संघाचे ट्रम्प कार्ड होते, ज्या संघाचे तारणारे होते, जे या संघाचे सर्वात महत्वाचे पिलर होते, ते आता तोडलेले आहेत. आणि आता मात्र इथून उर्वरित येणाऱ्या काही चेंडूंमध्ये धावसंख्या कशा बनल्या जातात ते पाहायचंय. हो, कदाचित सेलिब्रेशन सुरुवात आणि पंताचा बोर्ड आकाशाच्या दिशेनं. बिहाइंड विकेट डेंजर डोराने काम तमाम केलं आणि रमजानच्या खात्यामध्ये आणखी एक सफलता. अनबिलिव्हेबल बॉलिंग अटॅक फ्रॉम रमजान. डीजे गडी बाद झालेले पाहायला मिळत आहेत. सुरुवातीला टॉप ऑर्डर, त्यानंतर मिडल ऑर्डर जी मात्र बाद होत असताना पाहायला मिळते. सातत्याने विकेट रेग्युलर इंटरवल वरती पडतात. मी उल्लेख केला होता रमजान चांगली गोलंदाजी टाकतो आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक विकेट गेलेले पाहायला मिळतात आणि आता हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आपल्याला रमजान पाहायला मिळतो. हॅट्रिक कंप्लीट होईल का, स्वतःच्या नावावरती कीर्तिमान तो रसेल का, ते देखील पाहणं महत्वाचं आहे. कारण महाराष्ट्र चॅम्पियन्स लीग सारख्या अंडरआर्म क्रिकेटच्या सगळ्यात मोठ्या स्पर्धेमध्ये कुठेतरी त्याच्या नावावरती विकेट हॅट्रिक जर आली तर तो इतिहास बनून राहील, रेकॉर्ड बनेल. आणि हो, असं वाटलं एका क्षणासाठी की रेकॉर्ड बनतोय की काय, पण सडनली बॉल तिकडे डीप झाला आणि मी म्हणेन बाल बाल बचे. दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात, कार्तिक आणि निरंजन. आता कुठे ना कुठे सेन्सिबल क्रिकेट खेळावा लागेल. सिंगल डबलला मी सातत्याने उल्लेख करतोय, प्राधान्य देणं गरजेचं आहे. अटॅकिंग अप्रोच ठेवतायत आणि अटॅकिंग अप्रोच ठेवत असताना दुहेरी तलवार देखील असते. कधी कधी बॅट एज किंबहुना मिसटाइम स्ट्रोक देखील बाद होण्याचं कारण ठरू शकतात. प्रथम आता इथून स्थिती अशी आलेली आहे की मनामध्ये शंका आहे की 30 देखील म्हणतात की नाही. यावेळेस देखील फटका फसलाय आणि त्यानंतर कार्तिकचा इथे धक्का बसलाय. मी उल्लेख केला
7 गडी बाद होत आहेत. अजूनही पाहायला गेलं तर बॅटिंग मध्ये दमखम आहे, यात काही शंका नाहीये. डेव्हिल 11 संघ एक मोठं संघ आहे, चांगली कामगिरी त्यांची देखील पाहायला मिळाली आहे. चांगला बॉल आहे, मात्र थोडासा इथे लाईन मिस केली आहे. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता आणि आपण पाहतोय हा येतोय व्हाईट बॉल. एक व्हाईट बॉल मी म्हणेल. ज्यावेळेस एक्स्ट्राची धाव मिळते कुठे ना कुठे सुटकेचा निश्वास जो मात्र मिळत असताना पाहायला मिळतो. एक्झॅक्टली प्रत्येक धावेने कुठे ना कुठे फरक पडेल, पण इथे बॉल कलेक्ट केला असता आणि थ्रो केला असता अॅक्युरेट तर विकेट मिळाली असती. जर तर असतं नसतं थोडंसं बाजूलाच ठेवूया या मॅच मध्ये, कारण जे काही घडतंय ते प्रेक्षक देखील विचार करत असतील की काय घडतंय मैदानामध्ये. कधी आपण पाहिलं तर सातत्याने विकेट जातात. सुरुवातीच्या पहिल्याच ओव्हर मध्ये 2 चौकार देखील आल्यात, पण तिथून मात्र उतरती कळायला लागली तशी विकेट मिळाले. गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी असं म्हटलं जातं. इथे देखील तसं काहीच होऊ शकतं. 2 ते 3 चौकार आले, एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा आल्या, 40 पर्यंत धावसंख्या गेली तरी देखील सेमीफायनलचं प्रेशर, चेझिंगचं प्रेशर मॅच बनू शकते. हवेमध्ये होता बॉल, हवेमध्ये होता, पण तिकडे फिल्डर पोहोचले नाही आहेत. पहिल्या टप्प्यावरती बॉलला गॅदर करतात आणि तिथे 1 रन मिळते. मित्रांनो, एकदा रमजानची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही. एकदा जोरदार टाळ्या वाजवा रमजानसाठी. काय गोलंदाजी केली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 2 विकेट, दुसऱ्या ओव्हर मध्ये 3 विकेट, 5 विकेट मिळवल्यात. रमजान एकदा बॉल हातात घ्या आणि प्रेक्षकांना दाखवायचं आहे 5 विकेट ऑल कम्प्लीट केलाय. 5 विकेट त्याने तिकडे 5 कम्प्लीट केली आहे. शेखर धोत्रे सर एकदा बॉल रमजानकडे द्यायचा आहे. कॅमेरामॅन आपल्या कव्हर करा रमजानला. हो, हा चेहरा लक्षात ठेवा मित्रांनो. 5 विकेट ज्याने संपादित केले, महाराष्ट्र चॅम्पियन लीग मध्ये आपल्या नावाचा डंका प्रस्थापित केलाय, ओळख बनवली आहे. आणि एसपी स्वतः मैदानाच्या आतमध्ये जात आहे तिकडे. क्या बात है, क्या बात है. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. आणि तिकडे मात्र आपण पाहतो रमजानला पारितोषिक देखील दिलं गेलंय. प्रेम आहे, प्रेम आहे. खेळाडूने चांगला परफॉर्मन्स केला तर त्याला डोक्यावर देखील उचलून घेतात ते प्रेक्षक. आणि आज रमजानला सगळे प्रेक्षक डोक्यावर घेतील, कारण पहिल्या मॅच पासून त्याने जो परफॉर्मन्स दिलाय तो 5 पर्यंतचा प्रवास त्याचा. क्या बात आहे रमजान. फॅन्टॅस्टिक, आउटस्टँडिंग, मॅग्निफिसंट बॉलिंग. आणि आता बॉलिंग मार्क वरती आपल्याला सुशांत पाहायला मिळतात. त्यांनी देखील चांगली गोलंदाजी केलेली आहे. दुसऱ्या षटकामध्ये त्यांनी देखील विकेटचा जो ग्राफ होता तो खाली पाडून दिलेला नाहीये. आणि इथे 4थ्या षटकामध्ये येतात, त्यांच्या माध्यमातून आता कशी गोलंदाजी होतीये ते पाहणं महत्वाचं आहे. निरंजन स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला अभि आपल्याला पाहायला मिळत आहेत, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. आता सिंगल डबलला प्राधान्य देणं गरजेचं आहे. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुशांत येथील इंडिव्हिज्युअल दुसरं. संघाच्या बाजूने 4थ्या षटकामध्ये आलेले आहेत. निरंजन स्ट्रायकिंग एंड वरती, ज्याच्या माध्यमातून अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली होती पहिल्या दिवसामध्ये. मात्र इथे फलंदाजी करायची आहे आणि फलंदाजी निरंजन करू शकतो, यात काही शंका नाहीये. रिव्हर्सचा अटेम्प्ट होता, मॅरिट नुसार फटकेबाजी होणं गरजेचं आहे. इम्प्रोवाइज होऊन खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. 21 धावा आहेत 7 गड्यांच्या मोबदला मध्ये. 7 विकेट गमावले आहेत. प्रथम जिथे आपण पाहिलं तर ज्या संघामध्ये अगदी सुरुवातीला लॅबोय, त्यानंतर रोहन चिले, चिटू पावशे, सर्वेश, करण आहे, कार्तिक आहे, त्या संघाचे 7 विकेट गेलेले आहेत. तो क्रिकेट आहे, इकडे कधी कोणाचा दिवस चालेल सांगता येत नाही. इकडे बघा काय फटका आपल्याला पाहायला मिळालाय. खडे खडे दे घुमाके, आडे तेडे दे घुमाके, चौकार. थँक्यू सो मच सर. मी उल्लेख केला होता 3 ते 4 चौकार, एक्स्ट्राच्या धावा कुठे ना कुठे 40 ते 45 पर्यंत मे बी जर धावसंख्या पोहोचली तर मॅच मध्ये चुरस निर्माण होऊ शकते. 1 चौकार आलेला आहे आणि आता जर पाहायला गेलं थोडासा होईना डगआउट मध्ये सुटकेचा निश्वास मिळालेला आहे. मात्र इथून 2 ते 3 अजून चौकार लागले तर मात्र उत्साह पुन्हा एकदा एक्झॅक्टली वाढताना पाहायला मिळेल. आणि आता प्रेक्षकांची संख्या देखील हळूहळू वाढतीये. पण सध्या तरी आपण पाहिलं तर महत्वपूर्ण सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि धावसंख्येचा विचार करता फक्त आणि फक्त 25 वरती धावफलक आहे. षटक क्रमांक 4, 3 चेंडू शिल्लक आहेत. डॉट चौकार, डॉट पुन्हा चौकार येईल का पाहायचंय. चेक केले जात आहे, चेक केले जात आहे. सुशांतकडे भरपूर अनुभव आहे आणि अनुभव जेव्हा तुमच्या सोबत असतो तेव्हा कसली कमी तुम्हाला भासत नाही. पण सध्या तरी आपण पाहिलं तर या संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज सर्वात चांगली गोलंदाजी देखील करतोय. यापूर्वी आपण पाहिलं रमजानला, ज्याने इम्प्रेस केलंय. 5 विकेट
2 षटकांच्या स्पेलमध्ये ज्याने मिळवले अंडरआर्म क्रिकेटमध्ये. सगळे म्हणतात की कल्याण केपीएलच्या मैदानावरती बॉलिंग करणं कठीण असतं, पण रमजानने दाखवलंय केल्याने होत आहे ते केलेच पाहिजे. सब होता है, करने की जिद चाहिए मन में, आणि ते त्याने करून दाखवलं. 5 विकेट मिळवले. नक्कीच जर तुम्ही स्वतःला सिद्ध केलं तर हा मैदान तुम्हाला प्रसिद्ध केल्याशिवाय राहणार नाही. तुमच्यामध्ये जिद्द असणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रयत्न प्रामाणिकपणे करत राहा मित्रांनो. 5 विकेट घेतल्या आणि त्यानंतर आज सर्वांच्या तोंडामध्ये एकच नाव पाहायला मिळतं, रमजान. ज्याप्रमाणे त्यांनी गोलंदाजी केलेली आहे, फंटॅस्टिक, आउटस्टँडिंग, ब्रिलियंट बॉलिंग अटॅक फ्रॉम रमजान. आणि सध्या तरी आपण पाहिलं तर कल्याणचे प्रेक्षक प्रथम अंडरआर्म क्रिकेट म्हणजे वेडे आहेत, आणि एखाद्या खेळाडूने जर चांगला परफॉर्मन्स केला तर त्याला डोक्यावर उचलून धरतात, ते डोक्यावर घेऊन नाचतात देखील. करण सोडा असेल, त्यानंतर बल्ली असेल, मग शुभम लोखंडे असेल, मग राजन असेल, या सगळ्यांना इतकं प्रेम दिलंय कल्याणकरांनी की ते नेहमी विचार करतात की आम्हाला कल्याणमध्ये येण्याची कधी संधी मिळते. त्यामुळे आता मात्र रमजान देखील एक त्यामध्ये आता ऍड झालाय की ज्याला प्रेम दिलंय. कल्याणमध्ये आपण पाहिलं तर भरपूर सारे खेळाडू, कल्याणच्याच खेळाडूंना कल्याणकरांनी देखील भरपूर प्रेम दिलंय. त्यामध्ये साई पाल सध्या आपल्या सोबत आहे, सर्वोत्कृष्ट गोलंदाज कल्याणचा देखील आपण पाहतोय. पण यावेळेस मात्र काय घडलंय, गॅप मध्ये निघालाय बॉल, बाउंड्री लाईनच्या बाहेर. MCL चौकार. एकतीस धावात 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजून 2 ते 3 मोठे फटके आले 12 चेंडूंमध्ये. कुठे ना कुठे 45 पर्यंत धावसंख्या गेली तर मॅच मध्ये पुन्हा एकदा चुरस निर्माण होऊ शकते. अगदी ऐतिहासिक हा मैदान आहे. या मैदानाचा इतिहास जर पाहिला तर केपीएल मध्ये सेमीफायनल प्रत्येक चुरशीची पाहायला मिळते. शेवटच्या चेंडूपर्यंत प्रत्येक सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळते. लो स्कोरिंग एन्काउंटर सातत्याने जर पाहायला गेलं तर शेवटपर्यंत जात असताना पाहायला मिळतात. इथे लो स्कोरिंग एन्काउंटर आतापर्यंत पाहायला मिळतोय. 8च्या आसपासची सरासरी पाहायला मिळते. मात्र हीच जर सरासरी इथे राहिली तर 50 पर्यंत धावसंख्या जाऊ शकते. नाही, ज्या प्रकारे यापूर्वीच्या ओव्हरमध्ये 2 चौकार आले त्या प्रकारचे मी तरी म्हणेन की येणाऱ्या 12 बॉल मध्ये अजून 2-2 म्हणजे 4 जरी आले तरी 50 पर्यंत धावसंख्या बनेल, त्यामध्ये कोणतीही शंका नाही. आता फक्त बॅटरला विचार करायचा आहे, प्रत्येक ओव्हर मध्ये आपल्याला कसेही करून 2 चौकार मारायचे आहेत, 4 सिंगल काढायचे आहेत. चांगला बॉल आहे, टप्पा पडतोय, थोडस वळण घेतोय आणि त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. स्ट्रायकिंग एंड वरती अभि आपल्याला पाहायला मिळतात. अभिकडे देखील पोटेन्शियल आहे, कॅलिबर आहे. चांगला बॉल आहे. यावेळेस मिस्टेक झालेली पाहायला मिळाली यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. एक सिंगल धाव कंप्लीट होतीये. एका धावेला आता महत्व देणं गरजेचं आहे. सेमीफायनलची मॅच आहे, नो डाऊट एट ऑल. तुम्ही या मॅच मध्ये फ्रंट पोझिशन वरती आहात, मात्र येणारी वेळ आपल्याला काही होणार आहे हे सांगू शकत नाही. अगदी पहिल्या दिवसामध्ये SP रायझिंग बुल संघाने 38 धावा देखील 5 षटकांमध्ये डिफेंड केल्या होत्या. या मैदानाचा इतिहास पाहिला तर लो स्कोर एन्काउंटर देखील चांगल्या प्रकारे रंगत असताना पाहायला मिळाले, डिफेंड करताना पाहायला मिळाले. सो या मॅच मध्ये देखील ते होऊ शकतं. एक्झॅक्टली. पण त्याकरिता तुम्हाला फायटिंग टोटल पर्यंत तरी कमीत कमी किमान पोहोचावं लागेल, कारण टोटल आता 32 झाले, 32 आणि 10 चेंडूचा काय शिल्लक आहे. येणाऱ्या 10 बॉल मध्ये कुठे ना कुठे 20 धावांचा प्रयत्न असायला हवा. पण म्हणते जातं सीधी उंगली से घिना निकली तो उंगली टेढ़ी करनी पडते. सरळ बॅटने धावा बनत नाही, त्यामुळे आता एकदा बघ. ओके, खाली राहिला यावेळेस देखील आपण पाहतोय. इट्स अ लीगल डिलिव्हरी, डॉट बॉल. प्रथम डॉट बॉल रेशो वाढत चाललाय आणि त्याच वाढत्या डॉट बॉल रेशोने टेन्शन देखील वाढत आहे. येस, एक डॉट बॉल पुन्हा एकदा
कुठे ना कुठे प्रेशर बिल्डअप करतोय आणि ज्यावेळेस प्रेशर बिल्डअप होतो त्यावेळेस इम्प्रोवाइज स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतो, विकेट जाण्याचे चान्सेस देखील असतात. एक सिंगल धाव पाहायला मिळते. आता अभि आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे सध्याच्या स्थितीला 33 धावा धावफलकावरती आहेत. 5वं षटक मार्गस्थ आहे. एक मोठा फटका उरलेल्या चेंडूंवरती येणं गरजेचं आहे. कुठे ना कुठे 35+ धावसंख्या यावर पर्यंत झाली. शेवटच्या षटकामध्ये 10 ते 12 धावा 50 पर्यंत धावसंख्या जाऊ शकते. इथे कॉलिंग नव्हतं, कोऑर्डिनेशन नव्हतं, मात्र एक सिंगल धाव इथे देखील कंप्लीट होतीये. सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोचली 34 या आकड्यावरती. षटक क्रमांक 5 इथे कंप्लीट होत आहेत आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर गडी गमावले 7 आणि टीमची टोटल पाहायला मिळते 34. सुरुवातीला जर पाहायला गेलं तर थोडेसे विकेट्स लवकर पडले, त्यानंतर जे मिडल ऑर्डरचे फलंदाज आले त्यांच्या माध्यमातून देखील विकेट लूज करण्यात आले. एकंदरीत 7 गडी बाद 34 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या मॅच मध्ये या शेवटच्या ओव्हर मध्ये कुठला संघ फ्रंट फूट वरती येतोय ते देखील पाहणं महत्वाचं. इम्पॅक्ट प्लेयर आपण पाहतोय फिल्डिंग टीमने घेतलेला आहे. कुठे ना कुठे आतापर्यंत असफलता मिळालेली पाहायला मिळते डेविल 11 संघाला. मात्र म्हणतात ना, असफलता भी एक चुनौती, उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो परखो और फिर सुधार करो. आतापर्यंत काय झालं हे न बाळगता येणाऱ्या वे मध्ये काय होईल हे पाहणं महत्वाचं. बॅटिंग पॉवर प्ले ला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी आता करावी लागेल अभि आणि त्या सोबतीला निरंजनला. नो डाऊट एट ऑल सर, 7 गडी बाद झालेत. मात्र महाराष्ट्र चॅम्पियन्स लीग म्हणजेच काय तर 11च्या 11 खेळाडू प्रत्येक गावामधून प्रत्येक शहरामधून टॉपचे आहेत. त्यामुळे तुमची वर्णी इथे लागली आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळेस मिडॉन मध्ये बॉल आहे. स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर क्रीडा संकुल मैदानावरती स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये मी समालोचन करत होतो तेव्हा मला अजूनही आठवतंय चांदप संघाचे 7 विकेट गेले होते आणि जवळपास 8व्या की 9व्या क्रमांकावरती एक फलंदाज आला होता. 16-17 वर्षाचा तो मुलगा होता आणि 7व्या-8व्या क्रमांकावरती येणाऱ्या फलंदाजाने मला अजूनही आठवतंय 43 समथिंग 43 धावा त्याने त्या क्रमांकावरती येऊन कुठल्या होत्या. 5 षटकांची मॅच होती. 3 ओव्हर मध्ये त्यांनी विकेट गमावले होते आणि लास्ट मोमेंटला त्याने त्या स्कोर वरती धावा बनवल्या होत्या. पण इथे फटका फसलाय. कुठेतरी त्या प्रकारची एखादी इनिंग इथे गरजेची होती, पण आणखीन एक विकेट आणि आता मात्र पूर्णपणे काम तमाम केले मी म्हणेन इथे जय महाराष्ट्र चेंबूरने. आठवा धक्का बाद, 8वा गडी बाद होत असताना पाहायला मिळेल. 8वा धक्का आणि 8वा खेळाडू तंबूच्या आश्रयाला जात असताना पाहायला मिळतोय. जो गोलंदाज येतोय, चांगली गोलंदाजी करतोय पूर्ण प्रकारे. डेव्हिल 11 संघाला बॅकफुट वरती टाकलेला आहे. इथे देखील एक सिंगल धाव पाहायला मिळते. सिंगल धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्या हळूवार पद्धतीने पुढे चालली आहे. सातत्याने जर पाहायला गेलं तर धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. मनीष बागळे सरांचं देखील मी विशेष कौतुक करणार आहे. त्यांच्या माध्यमातून देखील स्पेशल गिफ्ट आम्हाला आलेला आहे, त्यांचं देखील मनापासून आभार. यावेळेस आपण पाहतोय नो बॉल आहे. सो आता फ्री लायसन्स पाहायला मिळतोय नेक्स्ट बॉल साठी आणि फ्रेडच्या बॉल वरती फ्री हिटिंग होतीये का ते देखील पाहणं महत्वाचं आहे. यावेळेस व्हाईट बॉल, सो फ्री हिट कंटिन्यू होत असताना पाहायला मिळेल. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे, फटका अप्रतिम, लॉंग ऑफ ला क्लिअर करत डाऊन दी ग्राउंड आलेला स्ट्रोक, चेंडू सीमा पार आलाय. MCL चौकार. जरी चौकार आले तरी देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल.
चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. 40 धावा तर ओलांडलेल्या पाहायला मिळत आहेत. येस 40 धावा अशा मात्र पार होत असताना पाहायला मिळतील. टीमची टोटल 42. अजून एक चांगला स्ट्रोक आहे. यावेळेस कव्हर पॉइंट मध्ये फिल्डिंग चांगली होती. एक सिंगल धाव कंप्लीट होती. सिंगल धावेच्या मदतीने 43. अजूनही एका चेंडूवरती जरी चौकार आला तरी देखील राजेश यांच्या माध्यमातून अजयसाठी राकेश यांच्या माध्यमातून अजयसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 43 धावा धाव फलकावरती. सो टोटल मात्र एक फायटिंग तर उभा केलेला यात काही शंका नाहीये. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळेल. 43 धावा धाव फलकावरती आणि 44 धावेंचं इथे टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. सध्याच्या स्थितीला डेव्हिल 11 संघाच्या माध्यमातून जय महाराष्ट्र चेंबूर या संघासाठी चला लक्ष्मी 11 डोंबिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये वी यंग पॅकर्स मासगाव दोन्ही टीम आपण तयारीत राहा. टॉस तिकडे गेला जाईल लगेच. नेक्स्ट मॅच मध्ये अप्रतिम फाईट होईल यात काही शंका नाहीये. शुभम देखील मॅचला एन्जॉय करतायत. दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं आशिष केने देखील आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्या माध्यमातून देखील अप्रतिम दर्जाची कामगिरी. क्वार्टर फायनल मध्ये प्लेयर ऑफ द मॅच त्यांना मिळाला. दुसऱ्या बाजूला शुभम लोखंडे मिस्टर 360. एका बाजूला राजू सिंग यांच्या माध्यमातून पुरस्कृत झालेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला वैभव सरांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळेल. बीएम पॅकर्स मासगाव हे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. 44 धाव्यांची सर गरज आहे आणि इथून गोलंदाजी चांगली करावी लागेल. काय वाटतंय या मॅच मध्ये कसं अप्रोच एकंदरीत फिल्डिंग टीमचा असला पाहिजे किंवा बॅटिंग टीमचा कसा अप्रोच असला पाहिजे? फिल्डिंग टीमला मी म्हणेन की इथून आता मात्र एकमेव पर्याय की विकेटिंग इंटेंट. नेहमी अटॅकिंग इंटेंट आपण पाहतो पण मी म्हणेन विकेटिंग इंटेंट कडे जावं लागेल त्यांना. बंच ऑफ विकेट गुच्छत विकेट हवेत. एका ओव्हर मध्ये 2-3 असे विकेट मात्र येणं गरजेचे. ज्या प्रकारे रमजानने तारंब उडवली होती प्रत्येकाची त्या प्रकारे आता इथून मात्र गोलंदाजी देखील चांगली करावी लागेल. इम्पॅक्ट प्लेअरचा देखील वापर केला जातोय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ओपनर बॅटर दोन्ही आता मात्र दाखल झाले. एका बाजूने आपण पाहतोय डेंजर डोरा म्हणून ज्याची ओळख आहे कल्याण प्रीमियर लीग मध्ये याच मैदानावरती ज्याने अफलातून कामगिरी केली तो आलाय. आणि आता दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय ऑलराऊंडर. 2 मॅन ऑफ द मॅच आपल्या संघासाठी घेतल्यात. एकदा गोलंदाजी करताना आणि एकदा अष्टपैलू कामगिरी करताना. विथ द बॅट 24 विथ द बॉल 3 विकेट आणि या मॅच मध्ये विथ द बॉल 5 विकेट हॉल ज्याने कंप्लीट केलाय तो रमजान देखील आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाची जबाबदारी सूरज वरती सोपवली आहे. बिहाइंड विकेट रोहन चिल्ले मागे चिट्टू आहे. शॉर्ट फाईन मध्ये देखील एक खेळाडू तुम्हाला तिकडे पाहायला मिळतोय. समोर स्क्वेअर लेग पॉइंट वरती एक खेळाडू तुम्ही पाहतात. समोर मिड ऑफ मिड ऑन तैनात केलाय आणि मिड विकेटला देखील एक खेळाडू पॉवर प्ले सर्कलच्या आतमध्ये आहे.
मॅचला देखील सुरुवात झाली आहे. सेमीफायनलचा हा थरार आपण अनुभवत आहात. सेमीफायनल 1 यानंतरची सेमीफायनल लक्ष्मी 11 डोंबिवली, वियंग पॅकर्स माजगाव. राजू सिंग, विशाल दादा असतील दुसऱ्या बाजूला. अगदी आपण पाहिले तर वैभव सर यांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच देखील जबरदस्त होईल. एका बाजूला यापूर्वीच्या मॅच मध्ये ज्याने भारदार कामगिरी केली आशिष केनी, दुसऱ्या बाजूला 360 शुभम लोखंडे, अजित. माझ्या येणाऱ्या पुढच्या मॅच मध्ये चला वेळ बघा, लक्षात ठेवा मित्रांनो. यावेळेचा फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, बॉल अडवलं गेलं तिकडे. मात्र आपण पाहतो चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे आपल्याला पाहायला मिळालं. 1 रन मिळतीये. धावसंख्या 1 ने पुढे, टोटल 2 वरती. षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळतं, जे की पहिलं षटक पॉवर प्लेचं आपण पाहतोय. क्षेत्रीय रक्षकांवरती बंधन आहेत. ती बंधनं मात्र तोडत असताना आता बॅटरी देखील चौकार मारायचे आहेत. डेंजर डोरा लेग स्टंप सोडून झाला. यावेळेसचा बॉल मध्ये आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. एक्स्ट्रा रन तिकडे प्राप्त केली जाते आहे. यावेळेस ऑनसाइड स्वीप करण्याचा प्रयत्न, पायांवरती बॉल आदळलाय. आणि इकडे बघा काय केलंय. एका क्षणासाठी असं वाटलं की मागे निघालाय, पंजा मिळतोय की काय. बाल बाल बचे, थोडक्यात बचावलं गेलंय हेच म्हणावं लागेल. आणि धावफलकाचा विचार केला तर सध्या तरी धावसंख्या आली आहे ती 4 वरती. चला वेळेच्या बाबतीत मित्रांनो बघा, कारण यानंतरही आपण परत सेमीफायनल 2 आणि मग फायनल देखील आपल्याला कव्हर करायचे. 9 वाजलेले आहेत. गोलंदाज येतोय सूरज, पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. पॉवर प्ले सर्कल मध्ये बॉल ऑर्डर, रॉकेट थ्रो. आणि 1 रन तिकडे मात्र एकवटली जाते आहे. सिंगलला प्राधान्य दिलंय, एकेरी धावेला प्राधान्य दिलं गेलंय. षटक क्रमांक पहिल्या प्रगती पदावरती असताना पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप बनवण्याचा प्रयत्न आहे. टार्गेट मापक आहे, 44चं लक्ष आहे. आणि ते 44चं लक्ष सर करताना इथून मात्र आता थोडस गिअर चेंज करावं लागेल. सोडून दिला. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, पण त्यांचा व्हाईट बॉलचा इशारा आपण पाहतोय. अतिरिक्त धाव तिकडे मिळते. अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्या पुढे चालली आहे. साई पाला मला माहिती देत आहेत 6 वरती धावफलक. येस सूरज. धावसंख्या मला वाटतं 5 असतील, 6 आहेत वाटतं, 6. यावेळेस मात्र क्या बात आहे, जबरदस्त फटका. स्ट्रायकर इनवरती बॅटर, डेंजर डोरा, चौकार. बॉल तयार होता म्हणून एकदा चौकाराला नव्हता. डेंजर डोरच्या बॅट मधनं जबरदस्त फटका होता. स्कार द विकेट. फ्रंट लेग पुढे करत असताना पॉइंटला खेळलाय. 1 रन तिकडे प्राप्त होते आणि सिंगल षटकाची देखील समाप्ती झाली. ओव्हर नंबर 1 चा खेळ झाला पूर्ण. 44चा पाठा करताना प्रथम पहिल्या ओव्हर मध्ये 11 आल्यात. आता 5 षटकांमध्ये 33 करायचे आहेत.
पहिल्या षटकाची समाप्ती होती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 11 आकड्यावरती किशन यांची उपस्थिती. वेलकम किशन, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. विजयासाठी अजूनही 33 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळतीये. 30 चेंडू आणि 33 ही विजयासाठी इक्वेशन सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या षटकामध्ये अभि येतोय. अभिच्या माध्यमातून कशी कामगिरी होती पाहणं महत्वाचं आहे. सूरज जो डेव्हिल 11 संघाचा प्रमुख गोलंदाज आहे त्याने ते नावाला साजेशी कामगिरी केली नाहीये. इकॉनॉमिकल गोलंदाजीसाठी त्याची ओळख आहे, मात्र तशी गोलंदाजी झाली नाहीये आणि आता 30 चेंडूंमध्ये 33 धावांची गरज. इथे लिव्ह करायचा प्रयत्न आणि येस व्हाईट बॉल येतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. आता कुठे ना कुठे टिचून मारा करावा लागेल, विकेट घ्यावे लागतील, अन्यथा ज्याप्रमाणे बाळू हातातून सरकते या मॅच मध्ये डेव्हिल 11 संघाच्या हातामधून मॅच कधी सरकेल हे त्यांना देखील कळणार नाही. कट करायचा प्रयत्न होता, डॉट बॉलची समाप्ती होतीये. मागच्या चेंडूवरती ज्या प्रकारे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता अगदी त्याच प्रमाणे या चेंडूवरती देखील स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला होता. थोडस रूम क्रिएट करून स्ट्रोक खेळायचा प्रयत्न. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅक टू बॅक डॉट बॉलची समाप्ती होतीये. असे डॉट बॉल वाढणं गरजेचं आहे. डॉट बॉल पर्सेंटेज वाढले की मानसिक दडपण देखील वाढेल, प्रेशर क्रिएट होईल आणि प्रेशर मध्ये भल्या भल्यांची शिट्टी वाजलेली पाहायला मिळते. ऑनगोईंग मॅच जय महाराष्ट्र चेंबूर आणि त्यांचे विपक्ष डेव्हिल 11 कल्याण. यावेळेस देखील डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल आले. पहिला बॉल त्यावरती एक्स्ट्राची 1 धाव आणि त्यानंतर बॅक टू बॅक 3 बॉल डॉट बॉल येत आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. 12 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस अगदी फाईन स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल चाललाय फाईन लेग मधून सीमारेषा पलीकडे. मेथिल दाबा 4 आलाय पलटवार आणि चेंडू सीमा पार चौकार. पहिले 3 बॉल त्यावरती वर्चस्व अभिचं होतं, मात्र चौथ्या बॉल वरती पायावरती चेंडू होता, त्याचा पुरेपूर वापर इथे चौकारामध्ये करत असताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती अरुण आहेत. अरुणच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी होती. यावेळेस देखील स्ट्रोक चांगलाय. फिल्डर होते डीप मध्ये, मात्र आपण पाहू शकतो बॉल डीप मधून सीमारेषेच्या बाहेर आहे की नाही हे पाहणं महत्वाचं आहे. दोन धावा तर कंप्लीट आहेत, मात्र हा चौकार आहे की नाही ते पाहणं महत्वाचं आहे. 4 धावा असतील. चौकार पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जाते, जाऊन पोहोचली आहे 20 या आकड्यावरती. विजयासाठी अजूनही 24 धावेची गरज. सध्याच्या स्थितीला या मॅच मध्ये फ्रंट पोझिशन वरती जय महाराष्ट्र चेंबूर संघ आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर फ्रंट पोझिशन वरती या मॅच मध्ये आलेच नाहीत डेव्हिल 11 संघ. सुरुवातीपासून विकेट जात असताना पाहायला मिळाले, सर्वेची विकेट पडली आणि त्यानंतर पतझड वाढताना पाहायला मिळाली. अजय पाहतोय आपण बॅकवर्ड स्क्वेअरिंग मध्ये इनसाइड दी सर्कल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एक सिंगल धाव येते. सेन्सिबल क्रिकेट आपण पाहू शकतो. षटक क्रमांक 2 इथे कंप्लीट होतोय. 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल जाऊन पोहोचली 21 या आकड्यावरती. विजयासाठी अजूनही पाहायला गेलं तर 24 चेंडू आणि 23 धावेंची गरज. हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. एकवीस धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी 24 बॉल आणि 23 धावेची गरज. हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतो. आणि बॉलिंग मार्क वरती
आपण पाहतोय पुन्हा एकदा सूरज याला प्राचारित केलं जात आहे. सूरजकडे कॅलिबर आहे, सूरजकडे पोटेन्शियल देखील आहे. इथून सूरजने जर 2 ते 3 धावेंचं षटक जर फेकलं तर मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा डेबिल 11 संघ फ्रंट पोझिशन वरती येऊ शकतो. मात्र तशी गोलंदाजी इथे अपेक्षित असेल. सूरजकडे कॅलिबर आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर अरुण आणि रमजान या 2 खेळाडूंनी आजचा पूर्ण दिवस गाजवलाय हे देखील खरंय. ज्याप्रमाणे त्यांनी आतापर्यंत बॅटिंग केली आहे, 4 षटकांमध्येच मॅच फिनिश होते की काय हा देखील प्रश्नचिन्ह आहे. चांगली बॅटिंग दोघांची पाहायला मिळते आपल्याला या मॅच मध्ये. रमजान तर पूर्ण प्रकारे या मॅच मध्ये मी म्हणेल फ्रंट पोझिशन वरती पाहायला मिळत होता. मात्र इथे आपण पाहतोय या मॅच ची गोल्डन विकेट कॅरी होतीये. अरुण जो मात्र बाद होतोय. रिव्हर्स टीम पाहायला मिळाला बॉक्स आउटच्या स्वरूपामध्ये. पहिला गडी बाद डीजे. विकेट पडलेली पाहायला मिळते. न्यू बॅटर रोहन जो मात्र येतोय. रोहन आणि रमजान वरती जिम्मेदारी असेल. दुसऱ्या बाजूला सूरजने विकेट घेतलेली आहे. आता या मॅच चित्र विचित्र होतंय का ते देखील पाहणं महत्वाचं आहे. सॉफ्ट हँडने केलेला स्ट्रोक आणि इथे आपण पाहतो एक सिंगल धाव शी मात्र आलेली पाहायला मिळतीये. सॉफ्ट हँडने खेळले होते. स्वतः गोलंदाज सूरज चेंडू पर्यंत पोहोचले. त्यानंतर नॉन स्ट्रायकिंग इन वरती फेकी झाली. मात्र तोपर्यंत फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला होता. एक सिंगल धाव इथे पाहायला मिळते. विजयासाठी 22 बॉल आणि 22 धावांची गरज असं इक्वेशन पाहायला मिळतोय. सूरज चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतायत. यावेळेस व्हाईट बॉल असेल. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि हा व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. व्हाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. आता टीमची टोटल जाऊन पोहोचली 23 वरती. रिव्हर्सचा अटेम्प्ट आहे. स्वतःवरती नाखुश रमजान पाहायला मिळतील. डॉट बॉलची समाप्ती होतीये. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये अशी गोलंदाजी होणं गरजेचं होतं. टीमची टोटल 23 या आकड्यावरती आहे. विजयासाठी अजूनही 21 धावांची गरज. षटक क्रमांक 3 मार्गस्थ रन बॉल इक्वेशन अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळलेला स्ट्रोक. सातत्याने बॉटम हँडचा चांगला वापर केला जातोय. यावेळेस मिड विकेट मध्ये हा चेंडू पाहायला मिळाला जिथे निरंजन होते. स्ट्रायकिंग इन वरती फेकी देखील झाली. मात्र तोपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट होतीये. शिवेडेट्स विनंती असेल आपण 1 मिनिटाच्या आतमध्ये कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. चोवीस धावा पाहायला मिळतील. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळलं जात आहे. सातत्याने ड्रायव्हिंग लेंथ वरती ज्या ज्या वेळेस चेंडू येत आहेत सॉफ्ट हँडने खेळायचा प्रयत्न होतोय. ऑन साइडला अगदी मिड विकेट असेल, स्क्वेअर लेग असेल, फाईन लेग असेल या रिझनला टार्गेट करण्यात आलं या मॅच मध्ये पूर्ण प्रकारे. एक सिंगल धाव आलेली आहे. टीमची टोटल 25. विजयासाठी 19 धावांची गरज. 19 चेंडू आणि 19 धावा हे इक्वेशन पाहतोय. चेक केलं जात आहे. 1 चेक ऑफ द ओव्हर. 19 बॉल आणि 19 धावेची गरज. यावेळेस बॅटची काढा लागते. अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळते चिट्टूच्या माध्यमातून. अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळाली. फिल्डिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला हरकत नाहीये, कारण संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत. यावेळेस पाहतोय एक सिंगल धाव कंप्लीट होती. सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 26 या आकड्यावरती. समीकरण येऊन टेपलंय. येणारे 18 बॉल आणि 18 धावेंची गरज. 18 बॉल आणि 18 धावेंची गरज हा इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय.
या मॅच मध्ये आता आपण पाहिलं तर अगदी आता 18 चेंडू आणि 18 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे कुठे ना कुठे पहिले 2 षटके देखील फार महत्वाचे असतील. अठरा बॉल आणि 18 धावेची गरज. कार्तिक बॉलिंग मार्क वरती आलाय. अभिलावर दिली का नाही हा एक प्रश्नचिन्ह उभा राहतोय. दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर कार्तिक आलेला आहे. कार्तिक वरती विश्वास दाखवलाय. इथे मिस्टेक झालेली पाहायला मिळेल. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी होतीये धावबाच्या स्वरूपामध्ये. रमजानची खेळीचा अंत होतोय आणि आपण पाहतोय रमजान तंबूच्या आश्रयाला जातोय. रमजान बॅक टू दी पवेलियन. विकेट मिळते सध्या तरी आपण पाहिलं तर काय घडलं एक्झॅक्टली हा प्रश्न पडलाय आणि मला वाटतं बाद केलं नव्हतं आणि आता मात्र अखेर बेल्स तिकडे उडवल्या गेल्या आणि विकेट मात्र तिकडे प्राप्त केली जाते. प्रथम या मॅच मध्ये आपण पाहत आहोत ना की कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर हे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. बॉल वरती धाबाच्या स्वरूपामध्ये विकेट आलेली पाहायला मिळते. प्रथमेश सर आता समीकरण येऊन टिपलंय 17 बॉल मध्ये 18 धावांची गरज. चांगली गोलंदाजी आता होती. थोडस लेट झालंय की काय हा प्रश्नचिन्ह उभा राहतोय. देर आहे पण दुरुस्त आहे हेच म्हणावं लागेल. लेट पण थेट आता इथे मात्र या मॅच मध्ये कुठे ना कुठे कमबॅक करण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय आणि सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर मी म्हणेन की अजून 1-2 विकेट मिळाले तर मात्र या मॅच मध्ये पुन्हा शिरका होऊ शकतो. डेव्हिल 11च्या माध्यमातून मनामध्ये फक्त आता जिंकण्याची जिद्द ठेवावी लागेल कारण सूक्ष्मातून जरी मात्र पराभवाचा विचार आला तरी मात्र अडचणी समोर येतात आणि इकडे बघा काय घडलंय. लेग बायच्या स्वरूपात मात्र इकडे 4 धावा. उपरवाला जब्बी देता छप्पर फाडके आणि आता ते मिळत आहे 4 धावा मिळत आहेत. थँक्यू सो मच. गोलंदाजी चांगली होती ती मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात ही धाव नाही तर 4 धावा पाहायला मिळाल्यात. ज्यामुळे मॅचचं पूर्ण प्रकारे समीकरण आता बदललेलं पाहायला मिळत आहे. पलडा कुठे ना कुठे आता भारी होत असताना पाहायला मिळेल. जय महाराष्ट्र चेंबूर या संघाचा. महाराष्ट्र चॅम्पियन्स लीग मध्ये जय महाराष्ट्र चेंबूर संघाने दमदार कामगिरी देखील केलेली आहे आणि आता मात्र आपण पाहत आहोत यावेळेस देखील फटका बसतो की काय नाही. नो बॉल आहे. पंचांचा इशारा तिकडे येतोय. नो बॉल आणि त्यावरती मोहर चौकाराची हाताचा पंजा खोललाय. 5 धावा तिकडे मात्र मिळत आहेत. एकतर्फा सामना आता पूर्णपणे झुकतोय. पुढच्या मॅचच्या दोन्ही टीम आपण लाईनअप करून खाली थांबा. जशी मॅच पूर्ण होईल तसं लगेच मैदानामध्ये जायचं. शुभम 1 मिनिटाचा वेळ अतिरिक्त खर्च होता कामा नये. मॅनेजमेंटने नुकतीच सूचना दिलेली आहे त्यामुळे तयारीत राहा आपल्या सगळ्या खेळाडूंना घेऊन. कार्तिक पाहायला मिळतील. स्वीप मारायचा प्रयत्न आणि इथे आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होतीये. डॉट बॉलच्या समाप्तीसोबत टीमची टोटल 35 या आकड्यावरती आहे. विजयासाठी 14 बॉल आणि 9 धावेची गरज. पुन्हा एकदा इथे देखील आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होती. आता 13 बॉल मध्ये 9 धावेची गरज. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. साइड आर्म साठी हा रिव्ह्यू आपण पाहू शकतो. लीगल डिलिव्हरी जो मात्र पंचांचा कॉल होता आणि त्याला चॅलेंज केलं जातं बॅटिंग टीमच्या माध्यमातून. साइड आर्म साठी 13 बॉल मध्ये की 14 बॉल मध्ये हा टार्गेट असेल आता ते पाहणं महत्वाचं आहे.
चेक केले जाते सध्या तरी आमचे टेक्निकल एक्सपर्ट संतोष आमच्या सोबत आहेत आणि तिकडे टीव्ही अंपायर संकेत भगत देखील जोडले गेलेले आहेत आणि आता पाहिले जाते एक्झॅक्टली कसा बॉल डिलिव्हर केलाय, कुठून रिलीजिंग पॉइंट आहे. पाटील टीमचा इथे मात्र आपण पाहिलं तर रिव्ह्यू आहे. वियंग पॅकर मासगाव आणि लक्ष्मीनारायण डोंबिवली आपण देखील तयारी थांबा. दोन्ही संघ आपल्या 11च्या 11 खेळाडूंसहित आपण बाउंड्री लाईनच्या जवळ थांबायचं आहे, कारण जशी मॅच कम्प्लीट होईल तसा कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त वेळ न दवडता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं, लक्षात ठेवायचं. नो बॉल आहे, इट्स अ नो बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल. हा नो बॉल आहे, स्क्रीन मध्ये तुम्ही पाहू शकता. नो बॉल आहे हा, अगदी शोल्डरच्या वरून मात्र तिकडे रिलीज केला जातोय आणि त्यामुळे मात्र तिसऱ्या पंचाने सांगितलं की हा नो बॉल आहे. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्रा रन मिळत्याने मात्र आता आपण पाहिलं तर 44चा पाठलाग करताना जवळपास धावसंख्या धावफलकावरती 36 लागलेले आहेत. 8 धावांची आता मात्र केवळ गरज आहे. 8 रन्स रिक्वायर्ड. 14 बॉल 8. पुढे ड्राईव्ह केला, यावेळेस गॅप मध्ये निघालाय आणि हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता विजयासाठी फक्त आणि फक्त 4 धावांची गरज. 13 बॉल 4. सेमीफायनल 1 आणि सेमीफायनल 1 मध्ये अगदी आपण पाहिलं तर पूर्णपणे एकतर्फा डॉमिनेशन जय महाराष्ट्र चेंबूर संघाचा आपल्याला पाहायला मिळत आहे. नो बॉल, नो बॉलचा इशारा पंचांचा. जे काही घडतंय ते जय महाराष्ट्र चेंबूरच्या बाजूनेच घडतंय. नेक्स्ट मॅच तयारीत राहायचंय. ओंकार पाटणे आणि त्याची संपूर्ण गँग इकडे आलेले आहे. क्या बात आहे. स्वागत आहे त्यांचं देखील. आणि मला वाटतं अंकित पाटणेची मॅच बघायसाठी ते देखील इकडे आलेले आहेत. त्यांचं देखील स्वागत करूया आपण महाराष्ट्र चॅम्पियन्स लीगच्या माध्यमातून. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी फक्त आणि फक्त 4 ची गरज. 3 ची गरज असेल कारण एक नो बॉल देखील होता. 3 करायचे आहेत. 12 बॉल 3. बारा बॉल आणि 3 धावांची गरज. बॉलिंग मार्क वरती आपल्याला रोहन पाहायला मिळतील. 12 बॉल आणि 3 हे इक्वेशन सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतोय. अगदी आमच्या व्यासपीठाजवळ थोडीशी चर्चा होत असताना पाहायला मिळतीये. त्यामध्ये अमन देखील आहेत, संकेत भगत देखील पाहायला मिळत आहेत, अक्षय अय्यर देखील असतील, किशन देखील असतील. काय चर्चा चालू आहे माहित नाही, मात्र सध्या चर्चा करतायत. यावेळेस चांगला बॉल होता. फिल्डिंग देखील चांगली पाहायला मिळते. डॉट बॉल येतोय. विजयासाठी 3 धावांची गरज. 11 बॉल आणि 3 धावा. सर्वेश येत आहेत पॉइंट मध्ये आणि एक सिंगल धाव कंप्लीट होतीये. फक्त 2 धावांची गरज आहे आता. 10 बॉल आणि 2 धावांची गरज. सेमी फायनल क्रमांक पहिला. या मॅच मध्ये एकतर्फी डॉमिनेशन जय महाराष्ट्र चेंबूर संघाचं पाहायला मिळालं. यावेळेस स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड आलेला स्ट्रोक आणि बॉल सीमा पार. चौकार येतोय. फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये संघ दाखल होत असताना पाहायला मिळेल. पहिला मेगा फायनल मध्ये आपण पाहू शकतो जय महाराष्ट्र चेंबूर. अभिनंदन टीम. हार्ड लक टफ लक इथे आपण देणार आहोत डेव्हिल 11 कल्याण या संघाला. डीजे टीम आणि वियंग पॅकर्स मासगाव दोन्ही टीमचे संपूर्ण स्क्वॉड, कॅप्टन आणि त्यासोबत ओनर आपण प्रेझेंटेशन साठी लवकरात लवकर पिच वरती लाईनअप करायचंय. टॉस साठी वियंग पॅकर्स मासगाव आणि लक्ष्मी 11 डोंबिवली. ओनर सकट संपूर्ण स्क्वॉड.
आपण लवकरात लवकर टॉस साठी पिच वरती लाईनअप करायचंय. टॉस जो मात्र होत असताना पाहायला मिळेल, काही अवधीमध्ये टॉस जो मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळेल, जिथे प्रथमेश ठाकूर सर आपल्या सोबत जोडले टॉम, जातील. मुकेश दादा चला या आपण टॉस करू. टॉम चला अय्यर प्रथम, चला आपण प्रथम या. साईपाल चल. प्रथम चल लवकर. कुठे अजून मुकेश दा, साईपाल, अक्षय अय्यर चला आपण लवकर. पुष्पा तर सेमीफायनल क्रमांक पहिला आणि पहिल्या सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच विदाउट एनी डाऊट, ज्याने गोलंदाजी करत असताना समोरच्या संघाचे धागे दणाणून सोडले असा खेळाडू फायफर कंप्लीट करत असताना पाहायला मिळतोय. रमजान आपल्याला पाहायला मिळेल प्लेयर ऑफ द मॅच. चला रमजान, आपण लवकरात लवकर याचं प्लेयर ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळतील. अप्रतिम कामगिरी रमजान यांच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलं 2 विकेट आणि त्यानंतर स्पेलमधील दुसऱ्या षटकामध्ये 3 विकेट, एकंदरीत फायफर रमजानच्या माध्यमातून कंप्लीट झाली. तर या आपण इकडे टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं क्रिकेटच्या अभूतपूर्व सोहळ्यामध्ये. महाराष्ट्र चॅम्पियन्स लीग मध्ये आपण आहोत आणि सेमीफायनल 1 इथे कंप्लीट झालेली आहे. सेमीफायनल 2 ला इथे सुरुवात होती आहे. प्रथम तर तिकडे मॅन ऑफ द मॅच देऊन टाका लवकर. येस, मॅन ऑफ द मॅच आपल्याला रमजान पाहायला मिळतील. सागर सरांच्या शुभ हस्ते आपण रमजान यांना मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. अमन जय यांना विनंती की आपण वर जा. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आपल्या शुभास दिली जाईल. हा, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देत आहोत. एक जबरदस्त कामगिरी केली रमजानने और रमजान के लिए एक शब्द है, वो अलग ही लेवल का बंदा था, वो है रमजान. रमजानला आपण प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार देत आहोत. एक जबरदस्त कामगिरी केली रमजान आणि जय महाराष्ट्र मित्रमंडळ चेंबूर टीमला मेगा फायनल मध्ये घेऊन जातोय रमजान. एक जबरदस्त कामगिरी करत असताना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार रमजान खान, भांडू टेम्बीपाड़ा की आन बान शान. रमजान, टीम फाइनल में जा रही है, टीम फाइनल में जा रही है, क्या फीलिंग है और कैसा लग रहा है? फीलिंग बोला रे, फीलिंग तो अच्छा ही देगा भाई पहली बात तो, और टीम फाइनल में गई तो बहुत अच्छी बात है. थैंक यू भाई. थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट. जबरदस्त मॅच पाहिली गेली आणि पहिला संघ फायनल मध्ये जाऊन पोहोचतोय. आपण पाहिलं तर चांगली कामगिरी करत असताना जय महाराष्ट्र मित्रमंडळ चेंबूर खूप चांगला खेळ केला. वळत आपण टॉस कडे. येस, स्वागत आहे. अगदी आपण पाहिलं तर सातत्याने चिट्टू पावशीला ज्यांचं नेहमी सहकार्य राहिलं आमचे संदीप दादा पावशी